आता आपण वळूया पुढच्या बुलेटिनकडे। पुढच्या बुलेटिनची सुरुवात आपल्याला करायची आहे महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर। रात्री स्वतःहूनच रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती। पोलिसांवर आरोप झाल्याने आयजी संतप्त। महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्याने हॉटेलवर राहण्याची तिच्यावर वेळ। आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर। मुंबई महापालिकेत जागा वाटपासाठी भाजपचा 150+चा नारा, तर शिवसेनेचा जागा वाटपाबाबत 50-50चा फॉर्म्युला, त्यावर ते आग्रही। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांनंतर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली जैन मुनींची भेट। मोहोळांसमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी। रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार। 27 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याची धंगेकरांची ट्विट करत माहिती। धंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलाय। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, महायुतीत मतभेद होता कामा नयेत, धंगेकरांना सुनावलं। आणि मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। बुलेटिनची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टने करूया। हे फलटणचं सगळं जे प्रकरण आहे त्याच्याविषयी आपण बोलूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचं नाव समोर आलंय आणि या मुद्द्यावर राजकारण तापलंय। मयत डॉक्टरच्या कुटुंबियांसह विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलंय। यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये झुंपल्याचं बघायला मिळत आहे। माजी खासदार या भागाचे रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे। फलटणची बदनामी तर झालीच आहे आमच्या। आता या ठिकाणी कुठं बदनामी करता येईल अशा प्रकारचे षडयंत्र चालू आहे। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं महाराष्ट्रात खळबळ माजली। या आत्महत्येनंतर आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं दिसतंय। हातावर आरोपींची नावं लिहित गळफास घेणारा महिला डॉक्टरनं अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं। यात एका खासदाराचा उल्लेख असल्यानं राजकारण तापतंय। पीएच्या मोबाईलवरून खासदारानं संपर्क साधत आरोपींचे रिपोर्ट बदलण्याकरता दबाव आणल्याचं मृत महिला डॉक्टरनं सांगितलंय। याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पीए आहेत। यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टरशी बोललेले आहे आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा। मयत महिला डॉक्टरच्या पत्रामधून माजी खासदारांचा उल्लेख झालाय आणि आता विरोधकांनीही आरोपांची झोड उठवली आहे। पण निंबाळकरांनी मात्र हे आरोप फेटाळले। डॉक्टरच्या आत्महत्येशी आपला काहीच संबंध नसल्याचं सांगत विरोधक आत्महत्येचंही राजकारण करत असल्याचा पलटवार निंबाळकरांनी केला। 1 वर्षापूर्वी त्या महिलेची विभागीय चौकशी चालू होती। त्या चौकशीमध्ये तिने काहीतरी असं स्टेटमेंटमध्ये दिलं होतं की पोलिसांनी त्याच्यावर जे आरोप केले त्याची माहिती खासदार महोदयांना दिलेली, एवढीच लाईन आहे। आणि त्या लाईनचा आधार घेऊन खासदारांचा त्यांच्यावर दबाव होता की काय, किंवा पीएननी फोन जोडून दिला की काय,
आम्ही हजारो लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी फोन करत असतो आणि त्याच्यामध्ये माहिती कोणाकडून घेतली तर त्यात गैरेक काय नाही. पण मला माहिती नाही की मी फोन केला होता किंवा बोललोय की नाही. या काही काळापूर्वीची घटना आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडणार नसल्याचं विधान केलंय. कोणालाही सोडलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय. हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही. पण राजकारण करू नका. फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित झाले. डॉक्टरनं केलेला दावा जर खरा असेल तर रणजित सिंह नेमक्या कोणत्या प्रकरणात डॉक्टरवर दबाव टाकत होते? पोलीस आणि आरोग्य यंत्रणेनं मयत डॉक्टरच्या तक्रारींची दखल का घेतली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं कोडं सुटण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं आता महिला डॉक्टरचा बळी गेल्यानंतर तरी पोलीस आणि प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देईल ही अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता ठोस माहिती समोर येताना दिसतेय. महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का गेली होती हा प्रश्न पहिल्या दिवसापासूनच उपस्थित झाला होता. त्याबाबत आता मोठा खुलासा समोर येतोय. बघूया रिपोर्ट. महिला डॉक्टरनं हॉटेलच्या याच रूममध्ये आत्महत्या केली होती. महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास का घेतला असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या प्रश्नाचं आता उत्तर मिळालंय. फलटणमध्ये आरोपी प्रशांत बनकरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये महिला डॉक्टर राहत होती. मात्र आरोपी प्रशांत बनकर आणि महिला डॉक्टरमध्ये वाद झाला होता. त्यामुळे डॉक्टर राहत असलेल्या रूमला कुलूप लावण्यात आलं होतं. परिणामी राहायला जागा नसल्यानं महिला डॉक्टरनं हॉटेलवर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र हॉटेलवर गेल्यानंतर महिला डॉक्टरनं आत्महत्या का केली? महिला डॉक्टरनं हा टोकाचा निर्णय का घेतला? या प्रश्नांची उत्तरं आता पुढील तपासात कधी मिळतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तिने कोणते पेशंट कसे तपासलेले आहेत, काय केलंय, कोणी काय बोललं, काय नाही, ते सविस्तर त्याच्यात शेवटच्या पेजवर तिने लिहिलेलं आहे की मला वारंवार मानसिक त्रास होत आहे प्रशासनाकडून. तर जर या उपर जर मला असाच त्रास कंटिन्यू राहिला तर मी जीवाचं बरं वाईट करेन. ह्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हे तिनं वाक्य टाकलेलं होतं. महिला डॉक्टरवर दबाव होता हे तिने लिहिलेल्या पत्रावरून आधी स्पष्ट झालंय. चौकशी समिती आणि DYSPला लिहिलेल्या पत्रात महिला डॉक्टरनं तिच्यावर दबाव असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं. आरोपींना अनफिट प्रमाणपत्र देणं, पोस्टमार्टेमचा अहवाल यासाठी डॉक्टरवर दबाव होता. पण कोणत्या आरोपींच्या अनफिट प्रमाणपत्रासाठी आणि कोणाच्या पोस्टमार्टेमसाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव होता याभोवती आता तपास केंद्रित झालाय. माझ्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव येत आहे आणि मेडिकली अनफिट पेशंट फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहे. हे थोडासा वाढत चाललं आहे म्हटली. तर मी म्हटलं तू वरिष्ठांना या गोष्टीची कल्पना दे, कशाला त्रास सहन करते. तर ती म्हटली होती की मी वरिष्ठांना या बाबतीत कळवलं आहे, तक्रारही केलेली आहे म्हणली, तर त्याचा काहीतरी येईल रिपोर्ट. म्हटलं ठीक आहे, आता काही त्रास नाही ना. नाही म्हणली आता बघू ह्याच्यात काय रिपोर्ट येत आहे तर वेट करू. मग मी ठीक आहे म्हटलं. 15 दिवसानंतर परत फोन केला तर म्हटली मी लेटर दिले पण अजून काही उत्तर आलं नाही म्हणली, येऊन जाईल म्हणली. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता एक एक कडी जुळत चालली. त्यामुळे तपासाला योग्य दिशा आणि गती मिळत असल्यानं महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं सत्य लवकरच उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.